स्ट्राइक वरती अनिकेत जगताप तर नॉन स्ट्राइकला संदीप या ठिकाणी पाहायला मिळतील. दोनही खरं तर धुरंधर मैदानाच्या आतमधून पारेश्वर रॉयल्स टीमचे पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्क वरती आहे रफ्तार का राजा अर्थात या सरार जेजुरी टीमचा स्वप्नील साबळे गोलंदाजी मार्क वरती आहे. स्वप्नील साबळे गोलंदाजी मार्क वरती आहे. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू येतोय दुसऱ्या सामन्याचा. अनिकेत जगताप खरं तर ब्लास्ट करत असताना फसला गेलाय की काय. मोठा मासा खरं तर पहिल्या चेंडूला गळायला लागलाय. ओयूटी बॅटर होतोय बाद. विकेट आली आणि स्वप्नील साबळेला खरं तर यश मिळालंय. तो मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट. अगदी खरं तर मोठा धक्का आहे तो मात्र पारेश्वर रॉयल्स टीमला मैदानाच्या आतमधून खरं तर बसला गेलाय. विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी रुपेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत खरं तर बाद झाला. त्यानंतर रुपेश मैदानाच्या आतमध्ये खरं तर खेळी करण्यासाठी सज्ज आहे. अक्षय सर फक्त 1 मिनिट थांबा. लक्षात घ्या सर्व खेळाडू आणि सर्व टीम्स आणि सर्व टीमचे सर्व कॅप्टन आपले क्रिकेटचे प्लेयर ऍड सगळे करायचे लक्षात घ्या. त्याच्यामुळे सामना थांबवावा लागतोय. लक्षात घ्या पारेश्वर रॉयल्स टीम आपला जो आत्ता खेळाडू तुम्ही स्ट्राईक वरती पाठवलाय त्या खेळाडूचं क्रिकरोजला नाव ऍड नाहीये. लक्षात घ्या अगोदरच ऍड करत चाला. बॅच पुढे एकदा ऑन केली जाईल. बॅटर तयार होतोय रुपेश. अगदी गोलवा टप्प्याचा इथे फसलाय. रुपेशला सुद्धा फसवलं गेलंय. अर्थात स्वप्नील साबळे खरं तर गोलंदाजच्या माध्यमातून फसवला गेलाय. अगदी स्वप्नील साबळे गोलंदाजच्या माध्यमातून आहे आणि बॅक टू बॅक खरं तर धक्के जे आहेत ते मात्र पारेश्वर रॉयल्स टीमला बसत चाललेत. अगदी बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी सज्ज होत असताना अक्षय शेठ खैरे मैदानाच्या आतमध्ये प्रसिद्ध बैलगाडा मालक या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतील. थोडीशी निराशाच खरं तर चेहऱ्यावरती पारेश्वर रॉयल्स टीमच्या आहे. कारण की देखील पाहतो बॅक टू बॅकचे धक्के आहेत ना मित्रांनो. ते धक्के देखील एक बसले गेले. खरं तर 0 या आकड्यावरती संघ देखील पारेश्वर रॉयल्स टीम आहे. परंतु आपल्या पुढे जे 2 आकडे लागलेत ना ते मात्र विकेटचे आकडे आहेत. गोलंदाजच्या माध्यमातून खरं तर एक भन्नाट वेगवान एक स्टार आहे खरं तर आज स्वप्नील साबळे. गोलंदाजच्या माध्यमातून अक्षय खैरे पुन्हा तयार होईल. अक्षय खैरेला फसवलं गेलंय की काय. हॅट्रिक पूर्ण होतीये. स्पर्धेतली पहिली हॅट्रिक आणि दुसऱ्या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये पहिली हॅट्रिक. स्वप्नील साबळे बनलाय सुपरस्टार पुरंदर प्रीमियर लीग 2025 चा. खरं तर बंची शेठ घाटे युवा उद्योजक यांचं खरं तर या ठिकाणी शुभागमन आहे. अगदी स्वप्नील साबळे खरं तर गोलंदाजच्या माध्यमातून पहिला अनिकेत त्याच्यानंतर रुपेश त्याच्यानंतर अक्षय खैरे. युवा उद्योजक बंटीभाई घाटे यांच्याकडून खरं तर स्वप्नील साबळेसाठी या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा खरं तर इनाम देखील आलाय.
स्वप्नील साबळे खरं तर गोलंदाजीच्या माध्यमातून हॅट्रिक खरं तर स्पर्धेची या ठिकाणी पहिल्याच दिवसामध्ये दाखवली आहे आणि स्वप्नीलच्या पहिल्या षटकामध्ये आणि त्या पहिल्या सलगच्या 3ही चेंडूवरती स्वप्नीलने खरं तर इथे हॅट्रिक दाखवली आहे. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन भेदे खरं तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जेधे खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. सचिन जेधे त्याच्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये असेल. अगदी बॅक टू बॅक खरं तर 3ही विकेट्स या ठिकाणी आल्यात. मॅच खरं तर पुन्हा एकदा ऑन केली जाईल. बॅटर पुन्हा एकदा तयार होईल आक्रमण करण्यासाठी. हो इथे अगदी भन्नाट वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हाही चेंडू जर पाहिलं अगदी डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला आहे. आतापर्यंत एकही खरं तर धाव फलकावरती नाहीये. 3 विकेट खरं तर गबवलं गेलं टीम पार्शल रॉयल्स टीमला. खरं तर धक्के जे आहे ते दुःखाचा डोंगर आपल्या टीमवरती खरं तर असायला गेला. त्यानंतरून आक्रमण करणं खरं तर गरजेचं असेल. इथे विकेट वाचून खेळणं गरजेचं आहे परंतु उलटा पुलटा फटक्याला खरं तर यश मिळेल. चेंडू अर्थात पाठवला गेलाय ताकद आणि नजाकत. चेंडू सीमारेखा पार मॅक्सिममचे षटकार मिळेल आणि षटकाराने खरं तर धावफलकाचं देखील एक श्री गणेश या ठिकाणी पारेश्वर रॉयल्स टीम करत असताना 6 धावा धावफलकावरती लागतील. एक चांगली सुरुवात खरं तर मैदानाच्या आतमधून या ठिकाणी पाहायला मिळते. बॅटर पुन्हा एकदा तयार होईल आक्रमण करण्यासाठी. स्वप्नील ओ इथे समोरच्या दिशेने ब्लास्ट तर बास ब्लास्ट का ब्लास्ट. चेंडू पुण्याला पाठवलंय अगदी समालोचन कक्षाला मानबंधना. 1 बाउन्स 4 रन चौकार. अगदी देखील जर पाहिलं तर अंतिमच्या 2ही चेंडूवरती खरं तर मोठे फटके या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालेत. षटकार त्याच्यानंतर अंतिमच्या चेंडूवरती चौकार. 3 विकेट्स डावावरती देखील केल्यात परंतु टीट फॉर टॅट. सचिन जेधेंनी देखील प्रत्युत्तर. स्वप्नील साबळे देखील एक दिलं गेलं मैदानाच्या आतमधून. 3 विकेट जरी गेल्या असतील त्यानंतर सुद्धा मी अजून खेळपट्टीवरती उभा आहे आणि त्याच्या बॅटमधून चांगले आक्रमण खरं तर झालेत. अथर्व शेला खरं तर गोलंदाजीच्या माध्यमातून खरं तर अथर्वला देखील या ठिकाणी आणलं गेलंय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून अथर्व शेलांच्या माध्यमातून खरं तर दुसरं षटक आहे. न्यू टॅलेंट आहे खरं तर पुरंदर प्रीमियर लीग 2025चा. मॅच पुन्हा एकदा ऑन केली जाईल. अगदी इथे देखील अपील तर खरं तर जोरदार केले गेले. पंचांकडे खरं तर मागणी केली गेली. अपील खरं तर फेटाळली जाईल. अगदी अथर्व शेलार टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील साबळेच्या माध्यमातून खरं तर नेतृत्वाखाली खरं तर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. अगदी पहिला चेंडू जो हाताळला तो मात्र दमदार. त्याच्यानंतरच पुरुष एकदा चेंडू आहे. कोरटप्प्या चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे लोकांच्या दिशेने चेंडूला पाठवले. क्षेत्ररक्षण डाऊन दी बॉल. अगदी सुरेख क्षेत्ररक्षण याही चेंडूवरती या ठिकाणी पाहायला मिळतील तर पुन्हा एकदा 2 धावा. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा इथे देखील खोलवर टप्प्यात चेंडू आडव्या बॅटने आक्रमण करत असताना शुभम वायदंडे खरं तर डाऊन दी बॉल. या चेंडूवरती पुन्हा एकदा सिंगल. दुहेरीचा खरं तर प्रयत्न याही ठिकाणी नाहीये. अगदी सुरेख क्षेत्ररक्षण शुभमच्या माध्यमातून खरं तर या ठिकाणी पाहायला मिळतंय. अगदी इथे देखील चांगला फटका मैदानाच्या आतमधून आक्रमण. लॉंग ऑफ खरं तर फोडलाय. पुन्हा एकदा मिळतील ते 4 रन चौकार. संदेश जेधे सचिन जेधे खरं तर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांच्या बॅटमधून खरं तर ब्लास्ट करतायत. अगदी पहिल्या चेंडूवरती आल्यास सरशी आक्रमण करत असताना पाहायला मिळतील.
स्वप्नील साबळेवरती तितकाच अंतिमच्या दोनही चेंडूवरती आक्रमण षटकार चौकार, त्याच्यानंतर अथर्व शेलार याच्यावरती देखील एक चौकार हल्ला बोल. ओ इथे फटका देखील एक चांगला खेळा पायदानाच्या आतमधून पाटला पुरुष एकदा विकेटला केला गेला. ओ क्षेत्ररक्षण फसलंय, अगदी क्षेत्ररक्षण फसलं गेलं. चेंडू पुनश्च एकदा बॅक टू बॅक लगातारचा दुसरा चौकार आलाय सचिन जेदे यांच्या बॅटमधून. धावफलक मात्र पुढे सरसावत असताना संघाची धावसंख्या या ठिकाणी 21 रन ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती आहेत तर 3 गड्यांच्या मोबदल्यामधून 21 धावा धावफलकावरती आहेत. जरी 3 गडी तर 3ही बुरुज आघाडीचे होते ते मात्र डासळले गेले. त्यानंतर सचिन जेदे नावाचं जे वादळ आले ना ते मात्र भत्ताट वेगाचं वादळ आहे सचिन जेदे. इथे मैदानाच्या आतमध्ये चांगला फटका, स्वप्नील साबळे डाऊन बॉल मिड ऑफला रोखतोय चेंडूला आणि या चेंडूवरती अगदी मिळेल तो डॉट बॉल. जवळजवळ 2 षटकांचा खेळ जो आहे तो मात्र मित्रांनो संपला गेला. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावांचा आकडा 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 21 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. अभिषेक पाटणकर षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून तिसरं करत मार्गस्थ होतंय. आल्या सरशी आक्रमण अभिषेक पाटणवरती आक्रमण केलंय. पॉइंट चेंडू सीमारेखा फरार, मॅक्सिमम 4 रन. चौकार इथे देखील मिळेल आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा बदलेल. संघाची धावसंख्या 25 धावा धावफलकावरती आहेत. त्याच्यानंतरचा चेंडू अगदी आडव्या बॅटने इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. अगदी फटका जो आहे तो मात्र मिस होतोय आणि हा चेंडू मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडू मिळेल. त्यानंतरचा चेंडू अगदी इथे देखील बॅट आहे, पुलठा पंचांचं बोट आकाशाकडे जाते. बॅटर खरं तर आपल्या घट्ट्याकडे बरथवडीचा प्रवास करेल. जवळजवळ धक्का क्रमांक आपल्या टीमसाठी 4था धक्का जो आहे ना तो मात्र पार्श्व रॉयल्स टीमला इथे बसलाय. अगदी विकेट आली आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पांगारकर या ठिकाणी खरं तर पाहायला मिळेल आपल्याला. प्रतीक पांगारकर मैदानाच्या आतमध्ये खरं तर हाही देखील एक स्फोटक खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय. जवळजवळ 4 धक्के जे आहेत ते मात्र पार्श्व रॉयल्स टीमला बसले. त्याच्यानंतर प्रतीक पांगारकर मैदानाच्या आतमध्ये खरं तर आलाय. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. बॅटर पुन्हा एकदा तयार. न्यू बॅटर प्रतीक. टप्प्यात चेंडू इथे चांगला फटका, बरोबर खेळ अकाउंट कॉर्नरचा फ्लॉटला करत असताना स्वप्नील साबळे मैदानाच्या आतमधून 2 क्षेत्ररक्षकांची बळी आहे आणि या क्षेत्ररक्षण दमदार या ठिकाणी अगदी पाहायला मिळेल. मिळतील तर पुन्हा एकदा 2 धावा याही चेंडूवरती आहेत. त्याच्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॅटर तयार. टप्प्यात चेंडू प्रतीक पांगारकरचा ब्लास्ट मैदानाच्या आतमधून. आता देखील क्षेत्ररक्षण खरं तर पाठलाग करेल परंतु चेंडू मात्र सीमा रेखा फरार. मॅक्सिमम 4 रन मिळतील. चौकार मिळेल याही चेंडूवरती आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा बदलतंय. संघाची धावसंख्या आता मात्र 31. 31 हा आकडा धावफलकावरती. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा धावफलकावरती. प्रतीक पांगारकर
मैदानाच्या आतमध्ये आहे. दी मोठमोठे खरं तर मॅचेस प्रतीक पांगरकरच्या आपण पाहत असतो. आज प्रतीक पांगरकर पुन्हा एकदा सज्ज आहे पुरंदर प्रीमियर लीग मध्ये. इथे फटका अगदी मिस झाला होता. यष्टीरक्षक अगदी चेंडूवरती कॅरी होईल आणि याही चेंडूवरती मिळेल तो डॉट बॉल. निर्धाव चेंडू षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून. 3चा खेळ संपला आणि धावफलकावरती 31 आकडा आहे. 31 धावा धावफलकावरती आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. चला गोलंदाज लवकरात लवकर या, जास्त वेळ नकोय. अगदी गोलंदाजच्या माध्यमातून गोलंदाज या ठिकाणी अथर्व शेलार खरं तर गोलंदाजच्या माध्यमातून पाठीमागे षटक क्रमांक 2 हाताळलं होतं. जवळजवळ 11 धावा खर्च केल्या होत्या अथर्व शेलारने. इथे अथर्व शेलार पुन्हा एकदा खरं तर 4थं षटक अथर्व शेलारच्या माध्यमातून या ठिकाणी सज्ज झालंय. याही चेंडूवरती मिळेल ती पहिल्या चेंडू देखील चांगला फटकावला गेला. अगदी याही चेंडूवरती मिळाली ती मात्र सिंगल मिळाली या चेंडूवरती. प्रतीक पांगरकरला खरं तर स्ट्राईकवरती आणलं गेले पुन्हा एकदा. दोनही खरं तर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत, ते स्फोटक आहेत. आतापर्यंत देखील पाहिलं तर सचिन जयदेच्या बॅटमधून आतापर्यंत चांगले फटके पाहायला मिळालेत. अथर्व शेलार एक लोवा फुलटॉस वापरलाय, फटका तर घेतलाय. क्षेत्ररक्षण देखील तितकंच दमदार आहे आणि याही चेंडूवरती मिळणार आहे ती मात्र पुन्हा एकदा सिंगल. बॅक टू बॅक दोनही चेंडूवरती देखील एक चांगले चेंडू आहे. चांगल्या चेंडूला एक चांगला सन्मान, तर खराब चेंडूंना मान सन्मान देण्याचं काम नेहमी बॅटर करत असतो. आणि दोनही चेंडूवरती खरं तर सिंगल सिंगल जे आहेत ना मित्रांनो त्या मात्र मिळाल्यात. पुढील चेंडू कोलटप्पा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती देखील एक आक्रमक झालेलं कोणचं चित्रक्षक डाऊन दी बॉल येईल. अगदी रोखण्याचा प्रयत्न आहे. सिंगल थर मिळाली आहे आणि सिंगल वरती याही ठिकाणी एक समाधान आहे. समाधान देखील एक बांधलं गेलंय. आमचे स्क्वेअरले कॅमेरामॅन अर्थात समाधान सर देखील आहेत आणि मुख्य कॅमेरामॅनच्या माध्यमातून समीर सर या ठिकाणी पाहायला मिळतील. कोलटप्पा चेंडू चेंडू अर्थात क्वालिटी आणि ब्युटिफुल ब्युटिफुल सो ब्युटिफुल चेंडू मात्र सीमा रेखा पार मॅक्सिमम चे षटकार आलाय. प्रतीक पांगरकर खरं तर मैदानाच्या आतमध्ये ब्लास्ट करेल आणि ब्लास्ट जो आहे ना तो मात्र मित्रांनो तो करत राहील. इथे देखील एक षटकार आहे. षटकाराच्या मदतीने खरं तर धावफलक बदलेल. धावफलकावरती 40 हा आकडा आहे. अगदी 3 विकेट्स गेल्या होत्या लागोपाठ. त्या पण 3ही पहिले चेंडू होते आणि एकही धाव तिथे देखील एक नव्हती पारेश्वर रॉयल्स टीमची. परंतु त्यानंतर प्रतीक पांगरकर आणि सचिन जयदेव मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि अक्षरशः गोलंदाजाच्या चिंधड्या उडवण्याचं काम सचिन जयदेव आणि प्रतीक पांगरकर मैदानाच्या आतमध्ये करतायत. खरं तर यांना रोखणं पुन्हा एकदा आव्हान असेल SRR जेजुरी टीम पुढे. यांना रोखणं गेलं पाहिजे तेव्हा धावा तुम्ही रोखसाल. अगदी हॅट्रिक झाली स्वप्नील साबळेची आपण पहिल्या षटकामध्ये पाहिली. त्याच्यानंतर सचिन जयदेव देखील आले आणि चांगला आक्रमण सचिन जयदेव यांच्याकडून देखील एक झाला. हाही चेंडू देखील खरं तर पाहायला मिळेल. चांगला चेंडू मैदानाच्या आतमधून ट्रॅव्हल होत असताना जवळजवळ षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून. 4 षटकांचा खेळ संपला. टीम पारेश्वर रॉयल्स टीम आतापर्यंत 41 या आकड्यावरती पोहोचेल. 41 धावा धावफलकावरती आहेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर.
मॅच पुढे एकदा खरं तर सुरू होते. अगदी 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 41 रन ऑन द बोर्ड. 41 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक अगदी 5 आपण पाहतोय. अभिषेक पाठणकर यांच्या माध्यमातून षटक क्रमांक 5. खोरटप्पा चेंडू आल्यासरशी आक्रमण. प्रतीक पांगारकर ऑन फायर. ब्युटिफुल, सो ब्युटिफुल आणि सक्सेसफुल सुद्धा आहे. अगदी चेंडू सीमारेखा पार. मॅक्सिमम 6 षटकार. खरं तर आक्रमण मैदानाच्या आतमधून अभिषेक पाठरकर यांच्यावरती खरं तर हा हल्ला, जोरदार हल्ला बनवलाय प्रतीक पांगारकरने. त्यानंतर अगदी इथे उलटा पुलटा परंतु टिट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमधून अभिषेक पाठणकर यांनी देखील एक काम केलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार आहे परंतु त्यानंतर अभिषेक पाठणकर यांचा मात्र दमदार एक कमबॅक आहे. अगदी विकेट येईल. पुन्हा एकदा एक धक्का क्रमांक मैदानाच्या आतमधून 5वा धक्का टीम पारेश्वर रॉयल्स टीमला या ठिकाणी बसत असताना पाहायला मिळालाय. धावफलकावरती जबरदस्त धावांचा आकडा जर पाहिलं तर 47 धावा धावफलकावरती आहेत. तर 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 47 धावा धावफलकावरती. हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी सज्ज होतोय. कुणाल जगताप मैदानाच्या आतमध्ये खरं तर सज्ज होत असताना या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. अगदी खोलवर डब्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे देखील एक चांगला आक्रमण तर बनवला. लॉंग लेगच्या दिशेने चेंडूला पाठवलं. या चेंडूवरती अगदी मिळेल ती पुन्हा एकदा सिंगल. खरं तर स्ट्राईकला आपण पाहतोय कुणाल जगतापला आणि त्यांना देखील जर पाहिलं तर सलग 3 षटकारासाठी प्रीतबाप्पा जगताप यांच्याकडून खरं तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल सलग 3 षटकारासाठी. चेंडू मात्र सीमारेखा पार आणि मॅक्सिमम 6 षटकार आलाय. षटकार येईल. खरं तर कुणाल जगताप याला देखील एक पारितोषिक असणार आहे. प्रीतबाप्पा जगताप यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. अगदी चांगला आक्रमण खरं तर मैदानाच्या आतमधून या ठिकाणी पाहायला मिळतंय आपल्याला. षटकार आलाय. सचिन जेदे यांच्या बॅटमधून धावफलक पुन्हा एकदा बदलते. संघाची धावसंख्या 50+ 54 धावा धावफलकावरती आहेत. प्रयत्न आणि प्रयत्न सचिन जेदे यांचे खरं तर प्रयत्न आहेत. अगदी ब्लॉक होल्ड होता परंतु देखील पाहिजे इनसाइड आउट केला. चेंडूला पाठवले. अगदी याही चेंडूवरती पुन्हा एकदा सिंगल. चांगले फटके खरं तर मैदानाच्या आतमध्ये खेळले गेलेत आणि खरं तर सचिन जेदे यांना खरं तर थांबवणं इथे मात्र टीमला गरजेचं असणार आहे. जवळजवळ 5 षटकांचा खेळ संपेल. संघाची धावसंख्या 55 या आकड्यावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 55 धावा धावफलकावरती आहेत. चला या सरळ टीम जास्त वेळ नको. आपल्याला सामना आहे तो मात्र लवकरात लवकर चालू करायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती अर्थात पुरंदर केसरी अर्थात पहिलवान शुभम कारकूड यांच्या माध्यमातून खरं तर गोलंदाजी षटक क्रमांक आपण 6वं पाहतोय. शुभम कारकूड गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाजी करेल परंतु सचिन जेदे खरं तर आक्रमण करण्यासाठी सज्ज होतोय. सचिन जेदे मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत सचिन जेदे खरं तर जेव्हा जेव्हा स्ट्राईकवरती आला तेव्हा तेव्हा मोठमोठे फटके त्याने घेतलेत. इथे आल्यासरशी आक्रमण आहे. इथे शिवम कारकूड अगदी चांगला चेंडू हाताळला गेलाय आणि मोठा मासा खरं तर गाळाला चिटकवलाय. विकेट आली आहे. OUT आणि सचिन जेदे खरं तर बाद होत आहेत. विकेट.
बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होत असताना संकेत भाटे या ठिकाणी खरं तर सज्ज होईल. बॅटर खरं तर संकेत भाटे मैदानाच्या आतमध्ये आहे. जवळजवळ भरपूर धक्के जे आहेत ते मात्र पारेश्वर रॉयल्स टीमला खरं तर बसले गेलेत. तर प्रतीक पांगारकर खरं तर बाद झाला. त्यानंतर सचिन जेदे खरं तर मैदानाच्या आतमध्ये चांगली खेळी करत होता, तो देखील तंबूच्या आश्रयाला परतवला गेलाय. इथे खरं तर कोडीत गावचे ढोलवादक करतात ओमकार बडदे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले. सरसे स्वागत आहे ओमकार बडदे आपलं. त्यानंतरचं चेंडू अगदी इथे देखील चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना खरं तर खेळपट्टीवरती देखील एक पाहायला मिळालाय. अगदी डॉट बॉल निर्धाव चेंडू. पंचावन्न धावा खरं तर धावफलकावरती आहे. अगदी खोलवर टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. चेंडू वेगवान आहे आणि त्याच्याहून स्वप्नील साबळे, परंतु चेंडू सीमा रेखा फरार. 4 रन मिळेल, चौकार आलाय. त्यानंतरचं चेंडू अगदी इथे देखील चांगला फटका खेळत असताना पाहायला मिळेल. याही चेंडूवरती सिंगल आली. त्याच्यानंतर दुहेरीचा प्रयत्न करत असताना सिंगलवरती खरं तर समाधान या ठिकाणी देखील पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने अगदी धावफलक 60 या आकड्यावरती पोहोचेल. साठ धावा धावफलकावरती आहेत. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 60 धावा. त्यानंतरचा चेंडू अगदी खोलवर टप्प्यात चेंडू हवाई मार्गाने खरं तर लँड करण्याचा प्रयत्न आहे आणि इथे अगदी अभिषेक डाऊन दी बॉल मैदानाच्या आतमध्ये. अभिषेक पाठकर यांचा जलवा आणि इथे बॅक टू द पवेलियन. कुणाल जगताप मोठी विकेट पुन्हा एकदा मोठी शिकार या ठिकाणी देखील एक झाली आहे. ती बॅक टू बॅक खरं तर विकेट्स आहेत त्या मात्र गमावल्या गेल्या टीमने. बॅटर मैदानाच्या आतमध्ये चंपीलाल राठोड खरं तर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतील. जवळजवळ पाहिलं तर 7 विकेट्स देखील गेले. 60 धावा धावफलकावरती आहे. चंपीलाल खरं तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहे. चला जास्त वेळ नको. SRR जेजुरी टीम सामना लगेच आपल्याला चालू करायचा आहे. मॅच पुन्हा एकदा ऑन केली जाईल. न्यू बॅटर चंपीलाल राठोड खरं तर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होते. त्यानंतरचा चेंडू अगदी बॅटने देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. अगदी चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय. डॉट बॉल येईल आणि खरं तर बॅटिंग पॉवर प्लेची पागणी खरं तर या ठिकाणी केली गेली आहे. जवळजवळ पाहिलं तर षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 6 षटक संपले. धावफलकावरती 60 आकडा आहे. तर 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 60 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळतील. जवळजवळ पाहिलं तर 7वं षटक खरं तर या ठिकाणी धावफलकावरती सुरू होत असताना पाहायला मिळेल. जवळजवळ 12 चेंडू अजून देखील एक बाकी आहेत पारेश्वर रॉयल्स टीमकडे. 12 चेंडूमध्ये अजून देखील किती धावा खरं तर किती धावांचा डोंगर उभा करतील गोलंदाजच्या माध्यमातून. स्वप्नील साबळे षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळत असताना अगोदरच्या 3ही चेंडूवरती खरं तर हॅट्रिक पूर्ण करत असताना आणि 10 धावा खरं तर त्याने खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये हॅट्रिक पूर्ण करून. इथे पुन्हा एकदा स्वप्नील साबळे खरं तर 7वं षटक घेऊन आलाय. या षटकामध्ये आपल्या टीमला काय करेल खरं तर एक मोठी जोखीम आहे आणि कर्णधार आहे आपल्या टीमचा SRR जेजुरी टीमचा सितारा. मॅच पुन्हा एकदा ऑन. 7वं षटक
गोलटप्प्याचा एक बॅट फटका फसलाय. अगदी स्वप्नील खरं तर पायदराच्या आतमधून गोलंदाजी करतोय आणि वेळेत पुन्हा एकदा वेगवान अशी भन्नाट सिंगल. स्वप्नील खरं तर गोलंदाजीच्या माध्यमातून खरं तर गोलंदाजी करतोय. अगदी झेल जो आहे तो मित्रांनो मिस केला गेलाय. अथर्व शेलर खरं तर डाऊन दी बॉल होता. अगदी झेल जो मिस करेल. मॅच खरं तर पुढे एकदा ऑन. पुढील चेंडू अगदी चेंडूला पाठवले. आक्रमण तर झालाय. ब्लास्टर झालाय. क्षेत्ररक्षण डाऊन दी बॉल. वन बाउन्स. सिंगल मिळाले. त्यानंतर प्रयत्न दोघांचे आहेत आणि मिळतील त्या पुन्हा एकदा 2 धावा. याही चेंडूवरती खरं तर मिळाल्या 2 धावा. धावफलक 2 धावांच्या मदतीने अगदी 63 या आकड्यावरती खरं तर पोहोचले गेले. 63 रन्स ऑन द बोर्ड. 63 धावा धावफलकावरती आहेत. मॅच खरं तर पुन्हा एकदा ऑन केली गेली आहे. शंपीलाल हो अगदी बॅटने फटका ॲडम करण्याचा प्रयत्न. इस्टनच्या डोक्यावरून खरं तर चेंडू ट्रॅव्हल होत असताना अगदी इथे देखील डॉट बॉल. निर्धाव चेंडू पायदराच्या आतमध्ये. अगदी पायदराच्या आतमधून इथे देखील जर पाहिलं तर हाही चेंडू देखील पायदराच्या आतमध्ये चांगला पाहायला मिळतोय. परंतु एक पुन्हा एकदा खरं तर विकेट या ठिकाणी पाहायला मिळेल. शंपीलाल खरं तर बॅक टू द पवेलियन. बॅटर पायदराच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. सुधीर साबळे खरं तर पायदराच्या आतमध्ये युवा उद्योजक सुधीर साबळे खरं तर पायदराच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. गोलंदाजी मार्गवरती स्वप्नील साबळे. त्यानंतरचा चेंडू आहे. अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी चांगला फटका पायदराच्या आतमध्ये गोलला. याही चेंडूवरती मिळेल ती सिंगल. सिंगल इथे खरं तर थेंबे थेंबे तळे साचे धावफलक पुन्हा एकदा बदलेल. 64 धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. गोलटप्प्याचा अगदी मैदानाच्या आतमधून पाहायला मिळेल. अगदी वेगवान चेंडू याही ठिकाणी ट्रॅव्हल होत असताना खेळपट्टीवरून पाहायला मिळेल. अगदी इथे देखील एक डॉट बॉल आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून. सात षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 64 धावा. तर 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये खरं तर 64 धावा धावफलकावरती आहेत. बॅटर नवीन गोलंदाज षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी 8वा हाताळण्यासाठी खरं तर पाहायला मिळेल. अंतिमचं षटक प्रतीक्षा माध्यमातून हे षटक पाहायला मिळत आहे. बॅटर तयार होईल आक्रमण करण्यासाठी. सुधीर साबळे अगदी या चेंडूवरती देखील पाहायला मिळेल. तर सिंगल तर मिळेल. त्याच्यानंतर दुहेरीचा प्रयत्न करत असताना अगदी दुहेरीचा प्रयत्न सुद्धा चालू आहे. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये अगदी पंच देखील तिसऱ्या पंचांची मागणी खरं तर या ठिकाणी केली गेली आहे प्रतीक्षेला गोलंदाजीच्या माध्यमातून. परंतु इथे दुसरी धावेसाठी खरं तर इथे पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी खरं तर या ठिकाणी केली आहे.
बॅटर खरं तर सेफ असेल मैदानाच्या आतमध्ये. दोनही धावा खरं तर पूर्ण आहेत आणि मॅच खरं तर पुन्हा एकदा चालू केली जाईल. बॅच पुढे एकदा बॅटर तयार. अगदी इथे देखील मैदानाच्या आतमधून चेंडू होत असताना देखील एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमधून ट्रॅव्हल झालाय. अगदी डॉट बॉल निर्धाव चेंडू खरं तर प्रतीक्षा माध्यमातून सुरेख अशी गोलंदाजी याही ठिकाणी देखील एक चालू आहे. त्याच्यानंतर चेंडू मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय. सुधीर साबळे एक हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. अवांतर धाव्यांचा कॉल आहे मुख्य पंचांचा. अगदी व्हाईट बॉल या ठिकाणी मिळालाय. व्हाईट बॉलच्या मदतीने खरं तर धावफलक बदलेल. संघाची धावसंख्या आता मात्र 67 धावा धावफलकावरती आहे. त्याच्यानंतरचा चेंडू पुन्हा आहे सुधीर साबळेसाठी. स्लोवान पुढे टाकण्याचा प्रयत्न. चेंडूवरती आक्रमण झालंय. अगदी चेंडूला पाठवलं जाईल. वन बाउन्स सीमारेखा फरार. मॅक्सिमम डिस्केअर लेगला 4 रन. चौकार. 71 धावा तब्बल धावफलकावरती या चौकाराच्या वरती 71 रन ऑन द बोर्ड. 71 धावा धावफलकावरती आहेत. तर त्याच्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. अगदी खोलवर टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. इथे देखील जर पाहिलं तर सिंगल जी आहे ती मात्र मित्रांनो मिळाली आहे. चेंडूवरती सिंगलच्या मदतीने 72 रन्स ऑन द बोर्ड. 72 धावा धावफलकावरती लेग बाईच्या माध्यमातून खरं तर मुख्य पंचांनी कळवली आहे. अंतिमचा चेंडू खरं तर शिल्लक आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. त्यानंतर चेंडू मैदानाच्या आतमध्ये अगदी खोलवर टप्प्यात चेंडू पुढे टाकण्याचा प्रयत्न. चेंडू हवाई मार्गाने लँड केलाय. चेंडू सीमा रेखा पार. मॅक्सिमम 6 और षटकार. इथे देखील खरं तर आक्रमण आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खरं तर खेळाडू झुंजत आहेत. धावफलक जवळजवळ बदलेल. संघाची धावसंख्या 78 या आकड्यावरती पोहोचली आहे. पहिले 3 खेळाडू जरी बाद झाले असतील तरी पारेश्वर रॉयल्स टीम पुन्हा एकदा सज्ज होते. आक्रमण करते. सिंगल तर आहे. दुहेरीचा प्रयत्न सुद्धा असेल आणि मिळतील त्या 2 धावा. तिसरीचा प्रयत्न आहे की नाही आणि दोनही धावांवरती खरं तर समाधान होते. टोटल रन्स ऑन द बोर्ड या ठिकाणी 80 धावा बनवल्यात. जिंकण्यासाठी 81 धावा त्या मात्र SRR जेजुरी टीमला बनवायच्या. जिंकण्यासाठी 81 धावांचा पाठलाग खरं तर SRR जेजुरी टीम करेल. दोनही टीम्स पुन्हा एकदा मैदानाचा ताबा लवकरात लवकर घेतील याची नोंद घ्या.
तर SRR जेजुरी संघ विनंती आहे आघाडीचे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चला सलामीवीर पाठवा SRR जेजुरी टीम. आघाडीचे 2ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होत असताना पाहायला मिळेल. मॅच क्रमांक 2 आणि एडिंग क्रमांक खरं तर दुसरे आहे आणि पाठलाग मात्र SRR जेजुरी टीमला करायचा. 81 धावांचा पाठलाग करत असताना 2ही आघाडीचे धुरंधर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतील. अगदी स्ट्राईक वरतीचं पाहिलं तर एक स्फोटक आहे स्वप्नील मॅचला खरं तर ऑन करतील. पुरुष एकदा गोलंदाजीच्या माध्यमातून सुधीर साबळे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून पहिलं तर स्ट्राईक वरती एक धुरंधर एक स्फोटक अर्थात स्वप्नील साबळे बॅटर स्ट्राईक वरती उभा आहे. तर नॉन स्ट्राईकला जर पाहायला मिळेल तर शुभम वायदंड देखील पाहायला मिळेल. दोनही आज स्फोटक आहेत आणि दोनही आज सितारे ते मात्र SRR जेजुरी टीम कडून खेळत असताना पाहायला मिळतील. मॅच खरं तर पुन्हा एकदा ऑन होते. जवळजवळ 81 धावांचा खरं तर हा पाठलाग उभा आहे. डावखुऱ्याचा एक खेळाडू स्वप्नील साबळे मॅच ऑन. अगदी खोलवर टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमधून पुढे टाकण्याचा प्रयत्न. चांगला फटका घेतला. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूला पाठवले. सिंगल मिळेल या चेंडूवरती. सिंगलच्या मदतीने खरं तर SRR जेजुरी टीमचा धावफलकाचा श्रीगणेश आहे तो मित्रांनो सिंगलने केलाय. धावफलकावरती 1 हा आकडा आहे. पुढील चेंडू अगदी उलटा पुलटा मैदानाच्या आतमधून क्वालिटीचा फटका खेळलाय. अगदी स्वीप शॉट मैदानाच्या आतमधून आठम करत असताना शुभम वायदंडेच्या बॅटमधून खरं तर चौकार येईल. चौकाराच्या मदतीने खरं तर धावफलकावरती 5 आकडा या ठिकाणी पाहायला मिळेल. खरं तर मोठे फटके घेणं खरं तर इथे देखील गरज असणार आहे SRR जेजुरी टीमला. कारण की टार्गेट जर पाहिलं ना मित्रांनो तब्बल 81 धावांपर्यंत टार्गेट उभं आहे. दरम्यानच्या काळामध्ये प्रशांतजी झगडे यांचे या ठिकाणी शुभ आगमन होतंय. अगदी चांगला फटका मैदानाच्या आतमधून इथे देखील एक रोखलंय. किल्ल्याशी जशी तटबंदी आहे तेव्हा मात्र इथले देखील तटबंदी खरं तर मैदानाच्या आतमधून महाराष्ट्र रॉयल्स टीमचं क्षेत्ररक्षण दमदार पाहायला मिळतंय. अगदी इथे देखील मैदानाच्या आतमधून चांगला फटका अटॅम्प्ट केला. 2-2 क्षेत्ररक्षकांची धरी आहे परंतु चेंडू मात्र जाईल सीमा रेखा फरार. मॅक्सिमम 4 रन. चौकार मिळेल आणि चौकाराच्या मदतीने खरं तर धावफलक पुन्हा एकदा बदलेल. धावफलकावरती 9 हा आकडा आहे. 9 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. दी प्लॅनिंग जे आहे ते मात्र मित्रांनो बनवलंय. जवळजवळ पहिल्या दिवसातली देखील जर पाहिलं तर पुरंदर प्रीमियर लीग 2025 पाहतोय. लाखो प्रेक्षकांचं खरं तर मैदानाच्या वरती शुभ आगमन आहे. सरसे स्वागत. तसेच YouTube लाईव्हच्या माध्यमातून खरं तर
प्रेक्षक भरपूर खरं तर युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून खरं तर आपले साबडे पाहत असतात. त्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. अगदी याही चेंडूवरती खरं तर सिंगल मिळेल. त्यानंतरचं चेंडू स्वप्नील पुन्हा एकदा तयार होईल आक्रमण करण्यासाठी. बॅटने स्वप्नील मैदानाच्या आतमधून खरं तर क्षेत्ररक्षण पुनशी एकदा फसलंय. अगदी पॉईंटचं क्षेत्ररक्षण फसला गेलं. त्यानंतर पॉईंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि मिळतील त्या सिंगलच्या मदतीने खरं तर 2 धावा इथे देखील पूर्ण होतील. अगदी 2 धावा मिळतील. 2 धावांच्या मदतीने खरं तर धावफलक बदलतंय. संघाची धावसंख्या आता मात्र 12 या आकड्यावरती जवळजवळ षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय आणि धावफलकावरती 12 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक अगदी या ठिकाणी दुसरे षटक या ठिकाणी आपण पाहतोय सचिन जेते यांच्या माध्यमातून. सचिन जेते यांच्या माध्यमातून खरं तर या ठिकाणी गोलंदाजी आपण पाहतोय. एक दमदार खेळी सचिनने देखील केली पाठीमागच्या इनिंग मध्ये. शुभम वायदंडेचा ब्लास्ट एक खोलवर टप्प्याचा चेंडू आणि चेंडूला खरं तर पाठवले अर्थात आउट ऑफ द पार्क. मॅक्सिममचे षटकार इथे देखील आक्रमण आहे आणि सुस्वागतम सचिन जेदे यांचं खरं तर केलंय शुभम वायदंडे. षटकाराच्या मदतीने धावफलक बदलतंय. 18 या आकड्यावरती खरं तर धावफलक पोहोचेल. खरं तर चांगल्या चेंडूला खरं तर आणि खराब चेंडूला मास सर्व नेहमी देत असतो. अगदी खोलवर चौकाराच्या मदतीने खरं तर धावफलक पुढे एकदा बदलेल. संघाची धावसंख्या जवळ 22 रन ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती आहेत. ही पार्टनरशिप आहे मित्रांनो. दोनही सलामवीर आहेत आणि खरं तर यांना पूर्ण खरं तर गरजेचं असणार आहे पारश्वर टीमसाठी. इथे उलटापर्यंत यशस्वी पुढे एकदा शुभम वायदंडे ठरलाय आणि एक जर पाहिलं तर इथे देखील एक डॉट बॉल मैदानाच्या आतमधून निर्धाव चेंडू इथे देखील पाहायला मिळतोय. त्यानंतरचा चेंडू खोलवर टप्प्यात चेंडू उंच हवेमध्ये तर आहे परंतु रोमॅन्स मध्ये येऊन चेंडू पडेल. सिंगल तर मिळाले. दुहेरीचा कॉल इथे थांबवला गेलाय. खरं तर दोघांमध्ये कॉल असणं खरं तर गरजेचं असणार आहे आणि याही चेंडूवरती मिळेल ती सिंगल. धावफलकावरती 23 रन्स ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावरती या ठिकाणी तब्बल पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू अगदी खोलवर टप्प्या चेंडू अक्रॉस द बॅट झाला. या चेंडूवरती सिंगल तर मिळाली आहे परंतु इथे चेंडू मात्र सीमा रेखा फरार. मॅक्सिमम 4 रन चौकार आलाय या चेंडूवरती. अगदी चांगला फटका इथे देखील एक खोललाय. जवळजवळ चौकाराच्या मदतीने खरं तर धावफलक बदललं गेलंय. संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती आहे. 7 रन ऑन द बोर्ड. 27 धावा धावफलकावरती या ठिकाणी आहेत. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बॅट पुढे सरसावत आक्रमण तर खालय परंतु खरं तर क्षेत्ररक्षण या ठिकाणी देखील एक फसलंय. याही चेंडूवरती मिळेल ती सिंगल. जवळजवळ 2 षटकांचा मित्रांनो खेळ संपला गेला. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 28 धावा खरं तर धावफलकावरती या ठिकाणी 28 रन्स ऑन द बोर्ड. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा
जवळजवळ पाहिलं तर 36 चेंडू आणि 53 धावांचा खरं तर गरज आहे. बॅटिंग पॉवर प्लेची खरं तर इथे मागणी केली गेली आहे. 36 चेंडू आणि 53 धावांचा पाठलाग आता मात्र टीम SRR जेजुरी टीम खरं तर करत असताना पाहायला मिळेल. सर टीम जास्त वेळ नकोय. महाराष्ट्र रॉयल्स टीम आपल्याला मॅच लवकरात लवकर चालू करायची आहे. मॅच खरं तर पुन्हा एकदा ऑन केली गेली. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक अगदी आपण तिसरं षटक पाहतोय. सुधीर साबळेच्या माध्यमातून षटक क्रमांक अगदी तिसरा आपण पाहतोय. बॅटर खरं तर पुन्हा एकदा तयार होईल. स्वप्नील साबळे इथे देखील एक तयार होतोय. डाऊग्रेलचा बॅटर आहे. ओ स्वप्नील साबळेचा ब्लास्ट, परंतु इथे ब्लास्ट थांबवण्याची शक्यता होती. अगदी वन बाउन्स रोखलाय. दुहेरीचा कॉलिंग मिस कॉलिंग. शुभम वायदंडे मैदानाच्या आतमधून या चेंडूवरती अगदी सिंगल आहे. ते खरं तर मैदानाच्या आतमधून याही चेंडूवरती सिंगल मिळाली. सुधीर साबळे खरं तर गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. खरं तर कवायतच्या मॅच मध्ये आपण स्वप्नील साबळे आणि सुधीर साबळेला देखील खरं तर आपण ठालेवाडी कवायत टीमकडून खरं तर आपण पाहत असतो. कवायतच्या टीममध्ये दोघंही एकत्र खेळतात, त्याच्यामुळे एकमेकांची खेळी त्या दोघांना देखील एक माहीत आहे. शुभम इथे देखील एक खोलवर टप्पा बॅटने देखील एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. अनिकेत डाऊन दी बॉल आहे. फेकी करतो अनिकेत आणि याही चेंडूवरती पुन्हा एकदा थेंबे थेंबे तळे साचे. मिळेल ती सिंगल. सिंगल येते याही चेंडूवरती. बॅक टू बॅक खरं तर दोनही चेंडू झालेत आणि दोनही चेंडूवरती वेगवान अशा सिंगल आहेत. धावफलकावरती 30 आकडा आहे. स्वप्नील खरं तर पुन्हा एकदा तयार होतोय आक्रमण करण्यासाठी. अगदी स्वप्नीलचा ब्लास्ट क्लास आणि ब्लास्ट. चेंडू पुन्हा एकदा पाठवलाय आणि चेंडू जातोय मात्र सीमा रेखा फरार. मॅक्सिमम 4 चौकार, 4 रन मिळतील. चौकाराच्या मदतीने खरं तर धावफलक बदलत असताना 34 रन्स ऑन द बोर्ड. 34 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळतात. चांगला फटका ग्राउंड बॅटर करण्याचा आहे आणि स्वप्नील खरं तर मैदानाच्या आतमध्ये ब्लास्ट करतोय. काही चेंडू देखील एक चांगले आलेत. अगोदरचे दोनही चेंडू खरं तर सिंगल सिंगल आले. त्याच्यानंतर खरं तर चौकार आलाय. इथे आडवा बॅटने एक घुटना टेक तमाशा देख, परंतु क्षेत्ररक्षण पुढे एकदा थांबवलं गेलं. अगदी सचिन जेते डाऊन द बॉल या चेंडूवरती अगदी पुन्हा एकदा सिंगल आहे. सुधीर साबळे खरं तर गोलंदाजी मार्कवरती अगदी सुरेख असं षटक त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अगदी इथे देखील फटका मैदानाच्या आतमधून खरं तर फसला गेला होता. क्षेत्ररक्षण करतो फुटबॉल या ठिकाणी होत असताना याही चेंडूवरती पुढे एकदा सिंगल आहे. चांगले चेंडू मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत सुधीर साबळेच्या माध्यमातून खरं तर चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. देखील जर पाहिलं तर स्वप्नीलच्या बॅटमधून चौकार आतापर्यंत आला गेलाय. त्यानंतर शुभमने देखील भरपूर सिंगल देखील एक मिळवल्यात. पाठीमाग शुभमने देखील चांगले फटके खेळले होते. इथे मैदानाच्या आतमधून खरं तर चेंडूला अर्थात जाऊ दिले, अर्थात सन्मान देण्याचा प्रयत्न आणि षटक क्रमांक मित्रांनो मैदानाच्या आतमधून पाहतोय. अगदी 3 षटकं संपले. 36 धावा धावफलकावरती आहे. अगदी 30 चेंडू तर जिंकण्यासाठी 45 धावांचा पाठलाग आहे. 30 चेंडू आणि 45 धावा. जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 45 धावांची खरं तर गरज असेल. 30 चेंडू आणि 45 धावांचा खरं तर पाठलाग करत असताना दोनही धुरंधर अजूनपर्यंत मैदानाचं ते खरं तर सोडत नाहीयेत. अगदी
शुभम वायदंडे तर स्वप्नील साबळे मैदानाच्या आतमध्ये खरं तर आघाडीची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उभी आहे. जवळजवळ 3 षटकांचा खेळ संपलाय. 36 धावांपर्यंत धावफलक पोहोचवलंय. तर अजून 30 चेंडूमध्ये 45 धावांचा पाठलाग त्या दोघांना करायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून अगदी आपण पाहतोय. 4थं षटक आणि गोलंदाज संदीप बरखडे खरं तर गोलंदाजीच्या माध्यमातून या ठिकाणी षटक हादळत असताना पाहायला मिळेल. सामना करण्यासाठी सज्ज होतोय एक बलवान खेळाडू खरं तर शुभम वायदंडे स्पोर्टक मॅन. ओ आल्यासरशी आक्रमक ऍक्सेस टू बॅट अक्षय खैरेंच्या डोक्यावरून खरं तर हा ब्लास्ट आहे. चेंडू मात्र सीमा रेखा फरार मॅक्सिमम 4 चौकार मिळेल आणि आल्यासरशी खरं तर सुस्वागतम संतोष संदीपजी बरखडे ते देखील चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीने धावफलकावरती 40 आकडा आहे. अगदी 29 चेंडू तर जिंकण्यासाठी मित्रांनो 41 धावांचा अजून देखील एक पाठलाग उरला आहे. 29 चेंडू आणि 41 धावांचा पाठलाग. त्यानंतरचा चेंडू कोलटप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. या चेंडूवरती पुन्हा एकदा एक सिंगल आहे. त्याच्यानंतर दुहेरीचा प्रयत्न करत असताना अगदी मिळतील त्या पुन्हा एकदा 2 धावा. त्यानंतरचा चेंडू पुढे एकदा शुभम. ओ इथे फटका क्वालिटीचा आहे. अगदी चांगला फटका मैदानाच्या आतमधून खेळाय. चेंडू मला पाठवलाय अर्थात पुढे एकदा चेंडू सीमा रेखा फरार मॅक्सिमम 4 चौकार मिळेल. अगदी याही चेंडूवरती चौकाराच्या मदतीने खरं तर धावफलक जे आहे ते मात्र मित्रांनो बदलेल. पुढे एकदा 46 आकडा धावफलकावरती 46 रन्स ऑन द बोर्ड. अगदी चांगले फटके आतापर्यंत आपल्याला देखील एक पाहायला मिळाले. शुभम वायदंडे त्यानंतर स्वप्नील साबळेच्या बॅटमधून पार्टनरशिप जी आहे ती मात्र एक दमदार पार्टनरशिप मित्रांनो खरं तर या दोघांची आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. पुढे सरसावत अक्रॉस द बॅट फटका फसलाय. शुभम वायदंडेला रोखण्याचा प्रयत्न आहे. अगदी झेल जो आहे तो मिस केला जाईल. काही वेळा तर मॅच पण मिस करू शकता. अगदी तुम्ही झेल मिस केलाय. या चेंडूवरती मिळेल ती पुन्हा एकदा एक सिंगल. मॅच खरं तर पुन्हा एकदा ऑन केली जाईल. बॅटर पुन्हा एकदा तयार होतोय. स्वप्नील उलटा पुलटा मैदानाच्या आतमधून फटका देखील एक घेतलाय. आक्रमण तर झालंय आणि याही चेंडूवरती पाठलाग तर सुरू आहे. परंतु चेंडू मात्र जातोय पुढे एकदा सीमा रेखा फरार मॅक्सिमम 4 चौकार मिळेल. अगदी याही चेंडूवरती 50+ संघाची धावसंख्या मात्र 51 या आकड्यावरती 25 चेंडू तर जिंकण्यासाठी 30 धावांचं अजून देखील खरं तर समीकरण बनलंय. इथे देखील कोलटप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये खरं तर पाहायला मिळेल. अगदी याही चेंडूवरती देखील सिंगल तर मिळाले. दुहेरीचा प्रयत्न सुद्धा चालू ठेवलाय आणि मिळतील त्या पुन्हा 2 धावा. 2 धावा येतील या चेंडूवरती. धावफलक पुढे 2 धावांच्या मदतीने खरं तर बदलत असताना धावफलकावरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून पाहिलं तर 4 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 53 या आकड्यावरती आणि समीकरण जे आहे ते मात्र पुन्हा एकदा बदलेल. 24 चेंडू तर जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. 24 चेंडू आणि 28 धावांची गरज आता मात्र SRR जेजुरी टीमला आहे. 24 चेंडू 28.
जिंकण्यासाठी अजून देखील जर पाहिलं तर 24 चेंडू आणि 28 धावांची खरं तर गरज या ठिकाणी पाहायला मिळेल. दरम्यान ड्रिंक्स ब्रेक देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ताफलकावरती अगदी 53 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. 53 रन्स ऑन द बोर्ड. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 28 धावांची खरं तर गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. चला दोनही टीम्सला विनंती असेल की जास्त वेळ नको आपल्याला, मॅच लवकरात लवकर सुरू करायची आहे. गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक अगदी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. 5वं षटक खरं तर प्रदीप मेमने खरं तर गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी अगदी आडव्या बॅटने चेंडूला पाठवलंय. अगदी चांगला फटका खोललाय चेंडूला, अगदी सीमा रेखा पार, मॅक्सिमम षटकार. शुभम वायदंडेच्या बॅटमधून खरं तर क्वालिटीचा फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. षटकाराच्या मदतीने अगदी धावफलक जे आहे ते मित्रांनो पुढे एकदा बदललं गेलं. धावफलकावरती 59 हा आकडा आहे, तर समीकरण आहे ते मात्र पुन्हा एकदा बदललं जाईल. 23 चेंडू आणि 22 धावांची खरं तर या ठिकाणी गरज आहे. आणि प्रदीप मेभाने यांचं खरं तर सुस्वागतम षटकाराच्या मदतीने होत असताना त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. अगदी चांगला फटका फसलाय की काय, चेपीला राठोड डाऊन दी बॉल आणि इथे खरं तर रोखलंय. शुभम वायदंडेला बॅक टू द पवेलियन खरं तर व्हावं लागेल. अगदी विकेट आले आणि जी विकेट खरं तर पाहिजे होती ती विकेट या ठिकाणी आली, परंतु चांगली खेळी खरं तर शुभम वायदंडेच्या बॅटमधून आतापर्यंत होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. एका साईडला जर पाहायला मिळालं तर प्रदीप बेबाडे यांच्या माध्यमातून खरं तर एक सुरेख गोलंदाजी पाठीमागच्या चेंडूवरती षटकार जरी आला असेल, परंतु त्याच्यानंतर कमबॅकचा चेंडू जो आहे ना तो मात्र मित्रांनो प्रदीप बेबाडे यांनी देखील एक वापरला गेला आहे. विकेट. जे बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखवलं असताना खरं तर पाहायला मिळेल अभिषेक पाटणकर या ठिकाणी सज्ज होतील. मॅच खरं तर पुन्हा एकदा ऑन होते. अभिषेक पाटणकर मैदानाच्या आतमध्ये वन डाऊन खेळी करण्यासाठी सज्ज आहेत. अगदी 22 चेंडू तर जिंकण्यासाठी 22 धावांची खरं तर या ठिकाणी गरज आहे. 22 चेंडू आणि 22 धावांची या ठिकाणी गरज. जवळजवळ पाहिलं तर 81 धावांचे आव्हान होतं आणि आता मात्र ते आव्हान खरं तर शुभम वायदंडे आणि स्वप्नील साबळेने खरं तर सोपं करून ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु अजून देखील प्रदीप मेहमाने, परंतु आयासरशी आक्रमण अभिषेक पाटणकर चेंडूला पाठवले अगदी सीमा रेखा पार, मॅक्सिमम और षटकार येईल. अगदी पहिल्या चेंडूवरती षटकार, त्याच्यानंतर पुन्हा कमबॅक झाला होता, परंतु या चेंडूवरती दुवादार षटकार खरं तर पाहायला मिळेल. चेंडू द्यायचा आहे. हा नवीन चेंडू खरं तर इथे देखील एक वापरला जाईल. अभि खरं तर मैदानाच्या आतमध्ये अभि तो ट्रेलर आहे ज्याला पिक्चर बाकी आहे. अभिषेक पाटणकर हो मैदानाच्या आतमध्ये चेंडू देखील जर पाहिलं तर अवांतर धाब्यांचा कॉल करतील मुख्य पंच. अगदी व्हाईट बॉल या ठिकाणी खरं तर कळवला गेलाय. व्हाईट बॉलच्या मदतीने खरं तर धावफलक बदलेल. 66 रन्स ऑन द बोर्ड. त्यानंतरचा चेंडू पुन्हा चेंडू इथे देखील जर पाहिलं तर डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षण या ठिकाणी फ्लाय स्लिप डाऊन दी बॉल येईल आणि इथे देखील फसवलं गेलंय. विकेट मैदानाच्या आतमधून अभिषेक पाटणकर खरं तर तंबूच्या आश्रयाला परत होतील. विकेट.
बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी शिवम कारकूड खरं तर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी सज्ज होईल. त्यानंतरचा चेंडू आहे. शिवम कारकूड मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगला फटका या ठिकाणी खेळत असताना पाहायला मिळाले आणि याही चेंडूवरती अगदी सिंगल जी आहे ती मात्र मित्रांनो मिळेल. याही चेंडूवरती खरं तर सिंगल जी आहे ती मात्र मिळाली आहे. फलकावरती 67 आकडा. त्यानंतरचा देखील जर पाहिलं तर स्ट्राईक वरती स्वप्नील साबळे इथे देखील पुन्हा सज्ज उभा आहे. अगदी हाही चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये खरं तर रंगभेदक मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळेल. अगदी इथे देखील सिंगल तर मिळाली आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून या ठिकाणी आपण पाहतोय 5 षटकांचा खेळ संपला. टीम आतापर्यंत 68 या आकड्यावरती आहे. अगदी 18 चेंडू तर जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. 18 चेंडू आणि 13 धावांची गरज. आता मात्र SRR जेजुरी संघाला असेल 18 चेंडू आणि 13 धावा. गोलंदाजी मार्क वरती खरं तर षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून 6व्यासाठी खरं तर आमंत्रण चंपकलाल राठोड यांना देखील एक नक्कीच केलं गेलंय. 18 चेंडू आणि 13 धावांची गरज SRR जेजुरी टीम साठी. स्वप्नील पुन्हा एकदा तयार होतोय. स्वप्नील साबळे मैदानाच्या आतमध्ये खरं तर आहे आणि याही चेंडूवरती खरं तर मिळेल ती सिंगल स्वप्नीलला पुन्हा एकदा. आणि सिंगलच्या मदतीने धावफलक खरं तर पुढे सरसावेल. चंपकलाल राठोड यांची गोलंदाजी या ठिकाणी खरं तर 6वं षटक चंपकलालच्या माध्यमातून आहे. दी 69 धावा धावफलकावरती 69 रन ऑन द बोर्ड. त्यानंतरचा चेंडू आहे. स्ट्राईक वरती देखील जर पाहिलं तर शिवम कारकूड देखील एक खूप आहे. चांगला फटके शिवम कारकूडच्या बऱ्याच मॅचेस आपण जर पाहिलं तर चांगली खेळी त्याची पाहायला मिळते. परंतु इथे आज SRR जेजुरीचा नावाचा डंका आज मात्र वाजवण्यासाठी पुन्हा तयार होतोय. त्यानंतरचा चेंडू चंपीलाल गोलवा टप्प्याचा अगदी पुढे टाकण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने हे आक्रमण आहे. सचिन जेथे डाऊन दी बॉल येथील अगदी क्षेत्ररक्षण थोडंसं मिस झालंय. परंतु याही चेंडूवरती मिळणार आहे ती मात्र सिंगल. खरं तर सिंगल खरं तर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. धावफलक जवळजवळ 70 या आकड्यावरती पोहोचले गेले. 16 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. 16 चेंडू आणि विजयासाठी अजून देखील एक 11 धावांची खरं तर गरज आहे. अगदी इथे देखील पाठीमागच्या दिशेने खरं तर बिस्पीड होत असताना फ्लाय स्लिपच्या खरं तर बिस्पीड होते. चेंडू सीमा रेखा फरार. मॅक्सिमम 4 रन चौकार. स्वप्नील साबळे खरं तर मैदानाच्या आतमधून स्ट्राईक वरती आहे आणि इथे चौकार आलाय. तर चौकाराच्या मदतीने धावफलक बदललेले 74 धावा खरं तर धावफलकावरती आहेत. अगदी समीकरण जे आहे ते पुन्हा एकदा खरं तर बदललं जाईल. अगदी 15 चेंडू तर विजयासाठी 7 धावांची गरज अवघ्या आहे. 15 चेंडू विजयासाठी 7 धावांची गरज. मॅच खरं तर पुन्हा एकदा ऑन केली जाते. बॅटर तयार होईल. स्वप्नील खरं तर मैदानाच्या आतमध्ये चांगले फटके खेळत आतापर्यंत. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. अगदी इथे फटका जो आहे तो मित्रांनो फसला गेलाय. चेंडू हवेमध्ये आणि इथे 2-2 क्षेत्ररक्षकांची खरं तर दरी आहे आणि याही चेंडूवरती पुन्हा एकदा मिळेल ती सिंगल. अगदी मैदानाच्या आतमध्ये इथे देखील एक चांगला फट. ओ हो इथे खरं तर अगदी चेंडू सीमा रेखा फरार. मॅक्सिमम 4 रन चौकार येईल.
अजून देखील विजयासाठी खरं तर 2 धावांची या ठिकाणी गरज आहे. 13 चेंडू विजयासाठी 2 धावांची गरज. बॅटर पुन्हा एकदा तोयला आक्रमण करण्यासाठी. शुभम चा ब्लास्ट, मॅच फिनिश. खरं तर शिवम कारकुड एक पॉवरफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुल छेदन षटकार. कासवराज सासवड आणि त्यांच्या विरुद्ध खरं तर SRR जेजुरी टीम टॉस साठी यायचंय. चला कासवराज सासवड टीम आपण टॉस साठी या आणि त्यांच्या विरुद्ध खरं तर SRR